मुंबईच्या पहिल्या महिला भाजपच्या महापौर ऋतुताई तावडे. ऋतुताई तावडेंनी कहर केलाय मित्रांनो. मुंबई महानगरपालिकेच्या दालनामध्ये तो आज काय स्वाभिमानाचा आवाज गुंजतोय, याची गुंज जाऊन मातोश्रीच्या भिंतीला धडकल्या आणि ते मातोश्री थरथरायला लागली आहे. मातोश्री घाबरली आहे, थरथरत आहे आणि त्यांच्या पुढे आता काय काय आव्हानं पुढे आहेत. नेमकं ऋतू तावडेंनी पहिला घाव कसा घातला, कुठे घातला आणि ऋतू तावडेंच्या माध्यमातून हे स्पष्ट चेतावणी आहे. त्यांनी ही चेतावणी दिली आहे. उद्धव ठाकरेंचे सगळे धंदे आता बाहेर येणार, याला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, रामकृष्ण हरी, आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं आहे. जी विचारधारा हिंदुत्वाच्या, भारतीयत्वाच्या, राष्ट्रीयत्वाच्या सोबतीला आहे, आम्ही त्यांच्या सोबतीला आहोत छातीत कोण. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. खरे राष्ट्रभक्त असाल, खरे हिंदुत्ववादी असाल तर. बघा, आता मुंबई महानगरपालिकेमध्ये मागच्या 35 वर्षामध्ये जो काही प्रकार चालला होता, हे सगळे प्रकार आता स्टेप बाय सगळे बाहेर येणार आहेत आणि येत आहेत आणि सुरुवात झालेली आहे. इथं कुणालाही माफी नाही. ना खाएंगे ना खाणे देंगे. आता या ठिकाणी काय बांडगुळाला वाटेल की भाजप हे भ्रष्ट लोकांना समोर घेते, पण आमच्या गीतेमध्ये, गीतेचं जे काही आपली भगवद्गीतेचं काही समरूप प्रकृती ही ज्ञानेश्वरी आहे, त्यामधील शेवटचे जे काही पसायदान आहे त्यामध्ये ज्ञानेश्वरांनी स्पष्ट सांगितलंय. त्यांचं ज्ञानेश्वर माऊलीचं स्पष्ट म्हणणं आहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सक्तरमी रती वाढो, भूता परस्परे जोडो मैत्र जीवांचे. वाईट लोकांना संपवणं हा पुरुषार्थ किंवा धर्म नाही. वाईटांना चांगलं बनवणं हा पुरुषार्थ आणि हा धर्म आहे. भाजप ह्या लोकांना सोबत घेऊन यांच्यामधील जो काही खलपणा आहे, ती वृत्ती आहे, ती नष्ट करून त्या नेत्याला चांगलं करत आहे. यालाच हे चाटुकार वॉशिंग मशीन म्हणतात. आज आम्हाला वाटतंय आम्हाला हे वॉशिंग मशीन खरंच पाहिजे, गरज आहे याची. जर काही भ्रष्ट लोक चांगले होत असतील, अभिमान आहे. मग आता हीच वॉशिंग मशीन परत ऍक्टिव्ह झाली मुंबईमध्ये आणि जे काही आहे तुमच्या समोर काही दिवसामध्ये येणार आहे. आता झालं असं, ठाकरेचं दुकान जे आहे, दुकान बंद झालंय. जो फॅमिली बिझनेस आहे, खास करून कौटुंबिक व्यवसाय, मुंबई महानगरपालिका हा ठाकरेंचा कौटुंबिक व्यवसाय आहे असं आपलं वैयक्तिक स्टेटमेंट अजिबात नाही. ना कानाला खडा. हे वक्तव्य आहे त्यांच्याच बोलबच्चन करणाऱ्या, सामनाचे संपादक असणाऱ्या, एक राज्यसभेचे कधीही लोकातून निवडून न गेलेल्या खासदाराचा म्हणजे संजय राऊतांनी सांगितलंय की मुंबई महानगरपालिका ह्या ठाकरेचा फॅमिली बिझनेस आहे. आणि जर तो फॅमिली बिझनेस जर यांच्याकडे नसेल तर यांचं जे काही इन्कम चालू आहे व्यवसायातलं, ते इन्कम ऑटोमॅटिक बंद पडणार आहे. त्यावर तुम्ही सहमती दाखवलीच पाहिजे. मग आता मुंबई महानगरपालिकेवरती भाजपचा जाऊन महापौर बसलाय. ऋतू तावडे नावाच्या घाटकोपरच्या बहुगुजराती भाषिक लोकांच्या मधील एक मराठा स्त्री तर आज महापौर झाले आणि त्यांनी सांगितलंय की आता ठाकरेंचं दुकान बंद झालं. आता यावरून मला एक गोष्ट आठवली, ते निखिल वागळेंची. आपण यावरती पाठीमाग व्हिडिओ सविस्तर केलाय मित्रांनो, त्यावरती परत बोलायची गरज नाही, पण तुम्हाला थोडंसं सांगतो व्हिडिओ न दाखवता. बघा, निखिल वागळे बोलले होते की उद्धव ठाकरे हे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून 15 ते 20% कमिशन घेतात.
1520% म्हणजे नेमकं किती मोठी अमाऊंट आहे हे तिथं स्पष्ट एका इंटरव्ह्यू मध्ये निखिल वागळेंनी स्पष्ट करून दाखवलं होतं. मुंबईची जी काही अर्थसंकल्प आहे, बजेट आहे, तो बजेट 75,000 कोटीचा असतं. यामध्ये 15 ते 20% कमिशन म्हटलं तर नेमकं किती मोठं अमाऊंट होऊ शकतं याची कल्पना करा. मग एवढा मोठा बिझनेस, एवढा मोठा असा व्यवसाय या ठिकाणी आता ऋतू तावडेच्या माध्यमातून भाजपनं बंद केला आणि याला हातभार सुद्धा एकनाथ शिंदेचाही लागला. कशी गंमत आहे का नाही? अशी गंमत तुम्हाला मला आज सांगायची होती. आणि त्या पुढे जाऊन आता या लोकांनी हिंदुत्व सोडले, काहीही शंका सांगायला नाही आज. कारण शिवसेनेच्या इतिहासामधील पहिला जो काही महापौर आहे तो महापौर मुस्लिम हा बसलाय. ते बाळासाहेब ठाकरेंच्या अण्णावजी आहेत त्यांच्या माध्यमातून. मग या ठिकाणी त्यावरती एक प्रश्न विचारला गेला ऋतू तावडेंना की परभणीमध्ये मुस्लिम जो काही महापौर बसलेला आहे तो महापौर हा ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे. त्यावरती उत्तर काय होतं माहितीये? अहो, महाराष्ट्रातील लहान लहान लेकरांना माहित आहे बाळासाहेबांचं एक स्टेटमेंट होतं, ज्या वेळेस माझ्या शिवसेनेचं काँग्रेसीकरण होईल, ज्या वेळेस माझी शिवसेना हिंदुत्व सोडेल त्यावेळेस माझं दुकान मी बंद करेन. पण हे दुकान अजून पण चालूच आहे, बंद झालंय. ऑफिशियली हे दुकान बंद झालंय, पण जो काही उरला सुरला माल आहे त्यावरतीही बाळासाहेबांच्या विचाराला खुंटेवर टांगून बाकीचं काम करणं चालू आहे. त्यांनी सांगितलं की आता ही जी पक्ष आहे हे पक्ष चालू ठेवून काय फायदा नाही, हा पक्ष बंद झालेलाच बरा. हे सगळं असं आहे. आता मुंबई महानगरपालिका हातामध्ये नाही, कुठलेही मुद्दे नाहीत, काहीच नाही. आता फक्त बघा तुम्ही, आज तुम्ही लिहून घ्या मित्रांनो, आज फक्त यांच्या पुढे आता महाराष्ट्रामध्ये फक्त एवढेच मुद्दे असतील. यांचा पहिला मुद्दा असणार आहे भाजपच्या आणि एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये बोंबलत राहायचं. दुसरं, कोणतं काहीही यांनी करू त्यावरती विरोध करायचा. तसा विरोध यांनी मेट्रोला केला होता, भुयारी मेट्रोला. पण आज त्याच मेट्रोनं पूर्ण जगामध्ये, पूर्ण आशिया खंडामध्ये मुंबईचं नाव पुढे घेऊन गेलं मित्रांनो. काय आकर्षक, काय असं नेत्र दिपणारी ती यंत्रणा उभारली आहे देवभूमी मुंबईमध्ये. ती जमिनीच्या असं खालून अप्रतिम. त्यालाही या लोकांनी विरोध केला होता. अहो, या लोकांनी प्रत्येकाला, प्रत्येक गोष्टीला विरोध केला आणि लोक आता भाजपला विरोध करता करता हिंदुत्वाला विरोध करू लागलेत. आणि हीच दुखती नस दाबलेली आहे. बांगलादेशी जे काही तिथं ठेलेवाले आहेत, हातगाडेवाले आहेत, या सगळ्यांना मुंबईतून हाकलून लावायचंय. आता या ठिकाणी दमछाक ही ठाकरेची होणार आहे. बांगलादेशी हे बहुतांश आहे मुस्लिम आहेत, त्यांनी घुसखोरी मुंबईमध्ये केलेली आहे. आता उद्धव ठाकरे हे आता मुस्लिम हृदय सम्राट झालेले आहेत. आता गप बसावं तर आपण ज्यांच्यासाठी आता काम करतोय ते नाराज होतील, बोलावं तर शेवटी 35 वर्ष या ठिकाणी बांगलादेशी लोक येऊन राहिले कसं याचं उत्तरही यांना द्यावं लागल. हे लोक इथं आता आले नाहीत, हे लोक इथं ठाकरे मनपावरती असताना तेव्हा आलेले आहेत. आता इथं काढायची कामं हाती घेतलेले आहेत. मग हे जे काय आहे ना, उद्धव ठाकरे दुकान असेल किंवा जे काही आहे, हे सगळ्या निशाण्या मिटवायची कामं आता सुरू झालेली आहेत. तुमचं या सगळ्या प्रकरणावरती मित्रांनो मत काय आहे? उद्धव ठाकरेंना जे जमलं नाही 35 वर्षामध्ये ते 2 दिवसामध्येच ऋतू तावडेने करून दाखवलंय. आणि जे काय आहे 15 ते 20% कमिशन घेणाऱ्या ठाकरे यांचं दुकान या ठिकाणी त्यांनी बंद पाडलंय.
मग तुमचं आता या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. हिंदुत्व सोडल्यानंतर नेमकं काय काय होतं याचं उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि उद्धव ठाकरे आपल्याला डोळ्यासमोर येऊन जाईल. नमस्कार.